नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य कुमार शिंगार आपल्या तुमच्या गणिताचे लेक्चरमध्ये स्वागत करत आहे. तर बघा, काही शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण संपूर्ण विषय घेत आहोत, ऑनलाईन विषयामध्ये. तर आता आपण संयुक्त मूळ संख्या म्हणजे का, त्यानंतर पंचकोटी संख्या, षटकोटी संख्या, विषम संख्या ते संपूर्ण भाग झालेला आहे. तर आता आपण संयुक्त संख्या म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. तर संयुक्त संख्या तर नैसर्गिक संख्येमधून एक मूळ काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 100 पर्यंत एकूण संख्या 74 आहे. त्याला 4 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे असे उदाहरणार्थ सांगता. तर लिहून घ्या. नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरण 100 संयुक्त संख्या बरोबर किती 74 आहे. तर बघा 4 6 9 12 असं आहे. तर यानंतर आहे संयुक्त संख्याचे गुणधर्म. तर एक ही संयुक्त संख्या नाही, 2 किंवा अधिक संख्येच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते. सर्वात लहान संख्या किती? 4. तर एक ही संयुक्त संख्या, एक ही संयुक्त संख्या नाही. 1 बरोबर 1 गुणिले 1 किती? 1 होते. 2 गुणिले 2 किती? 4. 4 एक आहे संयुक्त संख्या आहे. ते बघा, एक ही संयुक्त संख्या नाही. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 2 पेक्षा अधिक, 2 किंवा अधिक, 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते. कशी बनते ते समजून घ्या. संख्या बनते बघा, 1 गुणिले 1 किती? 1. 2 गुणिले 2 किती? 4. 3 गुणिले 3 किती? 6. तर अशी काय आहे? संयुक्त संख्या आहे. म्हणजे याला संयुक्त संख्या असं म्हटलं जातं. समजलं का? समजलं असेल. यानंतर आपण पुढे लिहूया. सर्वात लहान संयुक्त संख्या हातात पाहिलं बघा. सर्वात लहान संयुक्त संख्या आहे बघा किती? 4 आहे. 4 आहे. यानंतर आहे सहमूळ संख्या. हे आता संयुक्त संख्या झालेली आहे. यानंतर आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे कसं? तर ज्या दोन संख्यामध्ये एक सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. एक अतिरिक्त असं त्याला म्हणतात सहमूळ संख्या असं म्हणतात. 9 व 10 या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. या सहमूळ संख्या आहेत. 9 10 5 15 व 10 15 व 5 या संख्यांना 5 या एकाच संख्येने पूर्ण भाग जातो म्हणून या सहमूळ संख्या नाहीत.
भाग जात नाही म्हणून या काय समूह संख्या आहे. काय समूह संख्या आहे म्हणजे काय जोड संख्या आहे. त्याच्या उदाहरण किती 9 10 यानंतर आहे 5 27 यानंतर आहे 5 व 15 या संख्यांना तिथे 5 या एकाच संख्येने पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणून काय या समूह संख्या आहेत का त्या नाही. त्याचे निरूपण कसे आहे ते समजून घ्या. समूळ संख्याचा मसावी 1 असतो. तसा मूळ संख्याचा मसावी त्याचा गुणाकार इतका असतो. क्रमागत असलेल्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या या समूह संख्या असतात. 9 10 14 15 इत्यादी आहेत. तर बघा म्हणजे समूह संख्यांचा मसावी किती आहे 1 असतो. तर समूह संख्यांचा मसावी त्यांचा इतका असतो. गुणाकार इतकाच असतो. गुणाकार इतकाच. गुणाकार इतकाच असतो. त्यानंतर क्रमागत असणाऱ्या संख्या क्रमागत असणाऱ्या संख्या असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या या समूह संख्या असतात. समूह संख्या असतात. समूह संख्या असतात. तर बघा 9 10 14 व 15 तर हे काय आहे. आपण संयुक्त संख्या म्हणजे काय समूह संख्या म्हणजे काय आता हे नंतर काय आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. यानंतर आहे जोडमूळ संख्या. यानंतर आहे जोडमूळ संख्या. दोन संख्याच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. किंवा मला 2 मूळ संख्याचा फरक 2चा असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. किंवा 2 मूळ संख्यांमध्ये 2 मूळ संख्यांमध्ये फरक
त्यानंतर आहे 41, 43, त्यानंतर आहे 59, 67, त्यानंतर आहे 71, 72, 1, 2, 3, 4, 5, 6, 8 जोड्या आहेत. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलेला आहे. यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न म्हणजे परिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. तर बघा परिमेय संख्या पहिला आहे साध्या परिमेय संख्या. तर कोणत्याही पूर्णांक संख्याच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. तर 2, 3/5 -1/2 -0/5 -0 म्हणजे या परिमेय संख्या आहेत. तर या संख्या 2/0 -3/0 -5/6 -6 या काय परिमेय संख्या नाही. त्याच्यामध्ये मला कोणते आहे पुन्हा संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. तर कोणते उदाहरण 2, 3/5 1, 1/2 0, 0/5 -0 कोणते परिमेय संख्या आहे. तर त्याच्यामध्ये परिमेय संख्या कोणत्या नाही 2/0 -3/0 5/6 6 कोणत्या या परिमेय संख्या नाही. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं संयुक्त संख्या, समूह संख्या, गुणधर्म, जोडपूर